लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. खानापूर तालुक्यातल्या सगळ्या मतदारांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन. कारण मला असं वाटतं की धनशक्तीपेक्षा कामावरती विश्वास ठेवून आमच्या पार्टीचं गेल्या 10-15 वर्षामध्ये आम्ही ते एकसंघपणे काम करतो आहे. ज्या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या कामाला प्रायोरिटी दिली लोकांनी आणि खूप मोठं यश शिवसेनेला खानापूर तालुक्यामध्ये मिळाले. तमाम सगळ्या लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन. आणि मला असं वाटतं की तिसरं यश याच्यापेक्षा सुद्धा विधानसभेच्या यशानंतर काम करत गेलो आपण आणि माझ्यावरती लोकांचा खूप मोठा विश्वास बसला. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, मी आमदार म्हणून वागत नाही या मतदारसंघात, मी प्रत्येक घरातला सदस्य म्हणून वागण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे लोकांचा खूप विश्वास आहे माझ्यावरती आणि त्या विश्वासास पात्र राहून इथलं पण काम करण्याची जबाबदारी आमची आहे. खानापूर तालुक्यात यश मिळालं, आटपाडी तालुक्याकडे कसं? आटपाडी तालुक्यामध्ये खूप मोठं यश मिळालं. म्हणजे 4 पैकी 3 जिल्हा परिषद डिक्लेअर झाली, 3ही आपले विजय झाले. 6 पंचायत समिती गण मोजलेत, पैकी 5 पंचायत समिती आपले विजय झालेत. निंबोडे गटाची आता मोजणी चालू झालेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे त्या गटाकडून सुद्धा आम्हाला विजय होण्यामध्ये. पण जे मागच्या वेळेला 1 सीट आपली आटपाडी तालुक्यात नव्हती, पण आता 3 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य आले आणि 6 पैकी 5 पंचायत समिती, त्याही तालुक्यातल्या लोकांनी आपल्या पार्टीवरती, शिवसेनेवरती आणि सगळ्यांवरती विश्वास ठेवला. या ठिकाणी 4 जिल्हा परिषद, 8 पंचायत समितीसाठी विजय मिळवला, पण करंजे गटात तुम्हाला शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली. असं काय छोटी राजकारण आहे, ते झुंज जरी द्यावं लागलं असलं तरी काही त्यावेळेच्या तांत्रिक गोष्टी, पैशाचा अतिवापर पुढच्या पार्टीकडून झाला आहे, त्याच्यामुळे ते थोडासा फरक पडला आणि आम्हाला एक्सपेक्टेड होतं की शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आमची निवडणूक जाईल, पण विजय आमचा होणार हा मात्र आत्मविश्वास आम्हाला होता. विकास कामाच्या नावावर तुम्ही निवडणूक लढवली, आता इथून पुढचं काय असेल ध्येय उद्दिष्ट? मुळात डे फर्स्टपासून आम्ही विधानसभेची निवडणूक असेल, नगरपालिकेची असेल ना, किंवा आता झेडपी पंचायत समिती असेल, विकासाच्या व्यतिरिक्त आम्ही कसली चर्चा केलेली नाही. जे पूर्वी काम केले आणि भविष्यात काय काम करणार या धोरणावरतीच आम्ही त्या ठिकाणी काम करत गेलो. मला असं वाटतं की जे विधानसभेला आश्वासन दिली होती, ज्या आत्ता त्या नगरपालिकेला झेडपी पंचायतीला आश्वासन दिली होती, ते प्रत्येक काम कसं ताकदीनं करता येईल यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करत राहू. आणि आमच्या डोक्यात कधीही राजकारण खालच्या दरावरचं नसतं. आम्ही विकास कामाची भूमिका घेऊन इथून पुढे काम करतो. विरोधकांनी तुमचं मुख्यमंत्र्यावर टीका केली, याचं सोशल मीडियावर जास्त त्यांनी प्रचार केला, याबद्दल काय? मला असं वाटतं की त्यांनी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे, पण तो राजकारणाचा डाव असतो. त्या सभेमध्ये अनिल भाऊंच्यावरती खूप खालच्या थरावर जाऊन टीका झाली होती आणि त्याचं उत्तर देत असताना ज्यांनी टीका केली होती त्यांच्यावरती मी खालच्या थरात बोललो होतो किंवा एकेरी उल्लेख केला होता. CM साहेबांचा त्या ठिकाणी मी तसा उल्लेख केला नव्हता. पण तसं तरी निवडणूक जिंकता येते का बघण्यासाठी विरोधकांनी ते थोडं हाईप केलं आणि मला असं वाटतं की माझा आरोप आज आहे की पेड सगळ्या न्यूज करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्याच्यामुळं त्याला हाईप मिळालं. पण लोकांनी ते स्वीकारलं. लोकांना माझा स्वभाव, माझे संस्कार हे लोक मला खूप जवळून बघतात, त्यामुळे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसला नाही. उलट त्याचं उत्तर लोकांनी या निकालाच्या माध्यमातून दिलं. संपूर्ण सांगली जिल्ह्याचं निंबवडे जिल्हा परिषद गटावर लक्ष आहे, काय वाटतं तुम्हाला? काय अजून निकाल त्याचा आलेला नाही? आता काही मिनिटामध्ये अपेक्षित आहे निकाल. आम्हाला अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं सगळ्या दोन्ही तालुक्याचा निकाल लागला आहे त्याच पद्धतीनं निंबोडे गटाचा पण निकाल लागला अशी मला अपेक्षित आहे. भाऊंच्या पश्चात 3ऱ्या निवडणुकीत तुमचं नेतृत्व सिद्ध झालं, त्या निमित्तानं काय भावना आहेत तुमच्या? मला असं वाटतं की भाऊ गेल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये प्रचंड मोठं यश 78,000 मताचं मताधिक्य मला मिळालं. विरोधकांनी फक्त अनिल भाऊंची सहानुभूतीवर निवडून आला असं प्रचार करण्याचा प्रयत्न केला. मी सहानुभूती होती असं नाकारणारा कार्यकर्ता नाहीच आहे, पण मी काय नौखा नव्हतो. मी जिल्हा परिषद पंचायत समितीला 10 वर्ष काम केलेलं कार्यकर्ता आहे. ते कामसुद्धा मला त्या ठिकाणी उपयोग पडलं आणि त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहानुभूती नव्हती. त्यावेळेला आमच्या सगळ्या लोकांनी केलेलं कष्ट, कार्यकर्त्यांचं कष्ट आणि लोकांचा विश्वास त्याच्यावरती माझ्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न शहरातल्या लोकांनी केला आणि ग्रामीण भागाची माझी नाळ अत्यंत जवळची आहे. मी 10 वर्ष यांच्याबरोबर काम केलं सगळ्या लोकांनी, त्यामुळे त्यांनी माझ्यावरती तेवढाच विश्वास आजही ठेवला आणि ते यश मला मिळालं. बाबर पॅटर्न जिल्ह्यात सक्सेस ठरतोय असं वाटतंय का तुम्ही? हा पॅटर्न जिल्ह्याचा किंवा बाबर पॅटर्न असं नाही. हे यश सुहास बाबरचं एकट्याचं नाही, हे यश कार्यकर्त्यांचं आहे, हे यश पार्टीचं आहे. परत तुम्ही समजून घ्या,
पुढच्या पार्टीनं फक्त पैसा घेऊन आले. आमची पार्टी इतकी प्रचंड मोठी आहे, इतकं स्ट्रॉंग काम आहे पार्टीचं. आमच्या रात्रंदिवस आमचे लोक काम करतात. त्या कार्यकर्त्यांचं यश आहे. हे काय बाबर पाटील आणि माझं एकट्याचं यश नाही आहे. विरोधकांचा सुपडा साफ झाला कसं पाहताय? मी असं कधी म्हणत नाही, मी कधी कुणाला कमी लेखत नाही, पण सुपडा साफ झाला आहे. जनतेला काय आव्हान करा? जनतेचं मी मगाशी त्यांचा आभार मानले, त्यांचं अभिनंदन केले. जनतेला आव्हान एवढं आहे की आता सगळं शांततेत निवडणूक पार पडली, थोडंसं शांततेत व्हावे आणि कामाच्या प्रत्येक शब्दाला आम्ही सगळे एकत्रितपणे जबाबदार आहोत. तुम्हाला जे शब्द दिले होते, किंबहुना ह्या मतदारसंघामध्ये जो विकास त्यांना अपेक्षित आहे ती करण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी 100% पूर्ण करेन. हुकुमशाही आणि गोंडशाहीचा आरोप करते तर त्याला काय होतं? त्या गुंडशाहीचा आणि हुकुमशाहीचा त्यांच्याकडे आहे, ते मोडून काढले लोकांनी. हे समजून घ्या. आटपाडी तालुक्यामध्ये अतिरेक झाला होता या निवडणुकीच्या प्रचारामध्ये. खालच्या दरावरती प्रचार करणे, समाज माध्यमावरती इतक्या दर्जाहीन प्रचार केला होता. त्याचं उत्तर आज खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील जनतेने दिलं असं मानणारं मी कार्यकर्ता. धन्यवाद.